पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत जवळपास 60,000 कोटींच्या वाहतूक प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं। असं असलं तरी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन पुढे ढकलण्यात आलंय। मुंबईच्या वाहतुकीला नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आलं। मात्र काही तितकेच महत्त्वाचे प्रकल्प रखडले। लवकरच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होतोय, तेव्हा जाहीर कार्यक्रम न करता काही प्रकल्पांची कामं सुरू करावी लागणार आहेत। तर निवडणुका झाल्यावरच काही प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा मुहूर्त साधला जाणार आहे। मुंबई नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस हायवे सध्या सुरू असलेल्या वादामुळे भूमिपूजन लांबणीवर। नवी मुंबई विमानतळ निविदा प्रक्रियांना काहीसा विलंब, मार्च पर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होणार। मुंबई कोस्टल रोड पर्यावरणाची परवानगी बाकी, प्रकल्पाचा तांत्रिक आढावा घेण्याचं काम सुरू, भूमिपूजन लांबणीवर। वरळी शिवडी उड्डाणपूल निविदा प्रक्रियेवर काम सुरू। सीएसटी पनवेल जलद रेल्वे मार्ग प्रकल्प आराखडा अजून तयार नाही, भूमिपूजन लांबणीवर। चर्चगेट विरार उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प आराखड्यावर रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये एकमत नाही, चर्चा सुरू, भूमिपूजन लांबणीवर। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रुंदीकरण निविदा प्रक्रियेबाबत काम सुरू। ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्प आराखडा बनवण्याचं काम सुरू। बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात। धारावी पुनर्वसन प्रकल्प निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात। मुंबई नवी मुंबई दरम्यान नवा खाडी पूल प्रकल्प आराखडा अंतिम टप्प्यात। हे सगळेच प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत। मात्र वाद, रखडलेल्या निविदा प्रक्रिया आणि विविध परवानग्या यांच्या गर्तेत हे प्रकल्प सापडले आहेत। मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी यांच्या पूर्णत्वाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।